वारकरी जीवन प्रणाली ही संतांनी जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ भेट आहे. हे विचार मांडणारे श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे आळंदीचे सर्वेसर्वा तपोनिधी सद्गुरू स्वामी श्री अरविंदनाथ महाराज यांनी 25 वर्ष सखोल संशोधन करून प्रचलित अशा शिवथर घळीपेक्षा वेगळी अशी समर्थांची खरी शिवथर घळ अर्थातच आनंद भुवन दिनांक 11/3/2009 रोजी जगासमोर आणली. रायगड जिल्ह्यातील महाडपासून पुणे भोर मार्गावर वरंध कुंभारकोंड मार्गे 20 किलोमीटर अंतरावर समर्थांची खरी शिवथर घळ असून वरंध घाटावरून या घळीचं मनोहारी दर्शन होतं. येथे रामदास पठार मार्गे आणि वरंध मार्गे जाता येतं. वरंध, शिवथर तसेच रामदास पठार येथील डोंगर रांगांमध्ये सद्गुरू स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी पायपीट करून इतिहासातील पुराव्यांचा आधार घेऊन समर्थांनी दासबोध ग्रंथ निर्माण केला. ते ठिकाण म्हणजेच हीच खरी शिवथर घळ अर्थात आनंद भुवन होय. श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे श्री क्षेत्र रामदास पठार येथील समर्थ मठाची जागा आहे. तोच मूळचा सुंदर मठ. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी उन्हाळ्याच्या दिवसात वास्तव्यास असत. या सुंदर मठापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर ही घळई दिसून येते. नवीन संशोधित घळईकडे वरंध कुंभारकोंड मार्गे जाण्याचा रस्ता आहे. सद्गुरू स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी स्वतः लक्ष घालून सध्या घळईकडे जाणारा 1.5 किलोमीटर अंतराचा कच्चा रस्ता बनवून घेतलेला आहे. त्यामुळे 4 चाकी वाहनेही घळईच्या अगदी जवळ मठाच्या माळापर्यंत जाऊ शकतात. मठाच्या माळापासून अंदाजे 50 मीटर अंतरावर पायवाटेने गेल्यावर रामविधी आकाराच्या म्हणजेच रामाच्या धनुष्याच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या घळईचे मनोहारी दर्शन होते. दगडी पायऱ्यांचा छोटा चढ चढून गेल्यानंतर घळईच्या मुखाशीच 3 हात लांबीचा उघडा दरवाजा असून साधारण 2 हात रुंद असणाऱ्या दगड मातीच्या भिंती आहेत. तर समोरच समर्थांची बसण्याची जागा दिसून येते. या दोनही भिंतींच्या बाहेर खण असून हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या सदृश्य पोकळी आहे. यावरून तात्कालीन स्थापत्य शैलीचा प्रत्यय येतो. प्रवेशद्वारासमोरच समर्थ रामदास स्वामींची बसण्याची जागा दिसून येते. या घळईचा आतील भाग 9 फूट उंचीचा आहे. तर या घळईचे आतून चटई क्षेत्रफळ 1100 चौरस फूट आहे. आतील बाजूस 5 फूट उंचीच्या मातीच्या 3 भिंती, 4 दालने, 1 सिंहासन, देवघर, 7 कोनाडे असून ही घळई आतील बाजूस साधारण 50 ते 60 फूट अंतरापर्यंत निमुळती होत गेलेली आहे. या घळईच्या छतास प्रकाशाचे परिवर्तन होईल असे पाषाणास तासलेले दिसून येते. त्यामुळे जशी ही गुहा हवेशीर वाटते तशीच पुरेशा प्रकाशानेही परिपूर्ण आहे. सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराज विघ्नाचे वार्तेचा संदर्भ समर्थ रचित सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीची रचना याच ठिकाणी झालेली आहे. अफझल खानाची स्वारी ही स्वराज्यासाठी विघ्नाचीच वार्ता होती. या विघ्नापासून छत्रपतींचे तसेच स्वराज्याचे रक्षण व्हावे म्हणून समर्थांनी भगवान गणेशाला केलेला नवस म्हणजेच ही आरती होय. सन 1659 साली अफझल खानाचा वध झाला आणि 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला. त्यानंतर समर्थांनी 1675 साली हा गणेशाचा नवस सुंदर मठ रामदास पठार येथे गणपतीची स्थापना करून फेडला.
ही घळई 2 प्रकारच्या छिन्नीच्या सहाय्याने खणलेली आहे. घळईपासून समोरच साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर गोविंदमाची या ठिकाणाहून अगदी हळूवार आवाजात बोलणाऱ्याचे बोलणे घळईमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. हे सुद्धा तात्कालीन स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. घळईच्या बाहेर आल्यावर डाव्या हातालाच साधारण 10 फूट अंतरावर रामगंगा या धबधब्याचे वर्णन असणारा खडक दिसतो. धबधबा ज्या ठिकाणी पडतो तेथे असणारा खडक हा स्नान संध्या करण्यासाठी किती उपयुक्त आहे हे तो पाहताना आपल्या लक्षात येतो. समर्थ म्हणतात, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, जपतप अनुष्ठाने आनंदवन भुवनी. पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या रामगंगा धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहताना समर्थांनी आनंदवन भुवनी या कवनामध्ये स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुलना नाही आनंदवन भुवनी असे का म्हटले याचा प्रत्यय येतो. या कवनात समर्थांनी लोटली हा शब्दप्रयोग वापरला आहे. याचाच अर्थ ज्याला उगम नाही असा, म्हणजेच धबधबा होय. घळईपासून जेमतेम 30 मीटर अंतरावर गुप्त गंगा हे ठिकाण असून तेथे याबाबत दासबोध 11व्या दशकातील 7व्या समासात वर्णन केल्यानुसार केवल अचंचली निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी. अशा या गुप्त गंगेमध्ये वळणे वाकाणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे, ठाई ठाई शुष्क जळाचे चळाळ, धारा धबाबे खळाळ, चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी अशा प्रकारचे वर्णन आढळते. तर आनंद भुवनी या कवनामध्ये समर्थ गुप्त गंगेचा उल्लेख करतात. ग्रंथी जी वर्णिली मागे गुप्त गंगा महानदी, जळात रोकडे प्राणी आनंदवन भुवनी. सुंदर मठ. समर्थांनी शिवथर घळीमध्ये गणपतीच्या आरतीच्या रूपाने केलेला नवस सुंदर मठ रामदास पठार या ठिकाणी जाऊन फेडला. गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये समर्थे सुंदर मठी गणपती केला, दोन्ही पुरुष सिंधूर वर्ण अर्चिला, सकळ प्रांतासी महाछव दाविली, भाद्रपद मास पर्यंत असा उल्लेख केलेला आहे. हा नवस फेडण्याकरिता समर्थांनी शिवाजी महाराजांना 11 मुठी धान्य पाठवावे असा उल्लेख दिसून येतो. या 11 मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहीत धरल्या असाव्यात. हे उमजलेल्या शिवाजी महाराजांनी 111 खंडी धान्य पाठवले आणि या धान्यामध्ये त्यांनी संपूर्ण गणेशोत्सव साजरा केला. यावरून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव समर्थांनी साजरा केला असे म्हणता येईल. रामदास पठार या गावामध्ये सुंदर मठाची जागा 3 गुंठे पायाच्या बांधकामासह अस्तित्वात आहे. या जागेस ब्रिटिश कालापासून सारा माफी आहे. महसूल विभागाच्या 7/12 उतार्यात मठाचा माळ उल्लेख असलेले ठिकाण म्हणजेच श्री गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थ मठाचा परिसर होय. आजही या ठिकाणी गुरांसाठी पाणी पिण्याचे दगडी पात्र दिसून येते. जांभळीचा माळ, भटाचा माळ, बोरीचा माळ,
उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ इत्यादी समर्थ साहित्याशी जुळणारे सातबाऱ्याचे उतारेही महसूल विभागाकडून प्राप्त झाले आहेत. या खऱ्या शिवथर घळई संबंधाने सद्गुरू स्वामी अरविंदनाथ महाराज आपल्या नेक्स्ट जनरेशन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, समर्थ रामदासांनी लिहिलेल्या ग्रंथाचे साक्षीदार असणाऱ्या शिवतर घळी जवळच एका नवीन घळीचा शोध लागला आहे. समर्थांचा प्रचलित असणारा दासबोध ग्रंथ हा या घळीतच लिहिला असल्याचं मत श्री अरविंदजी महाराजांनी व्यक्त केलंय. यावरती पाहूयात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा खास आढावा. सह्याद्रीच्या पठारात वसलेल्या रायगड जिल्ह्यात रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी दासबोध हा ग्रंथ लिहिला अशा गुहेचा शोध गुरुवारी अरविंद महाराज यांनी लावलेला आहे. या गुहेकडे जाताना अत्यंत बिकटीच्या अशा काट्याकुट्याच्या रस्त्यातून जावं लागतं. आपण बघू शकतो अशा गुहेचा शोध लावणारे अरविंदजी महाराज आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडूनच या गुहेबद्दल माहिती जाणून घेऊया. अरविंद महाराज, पहिला तर नेक्स्ट जनरेशन न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मला सांगाल, आपण किती वर्षांपासून या गुहेचा शोध लावला होता? आपण या गुहेचा शोध लावला, किती वर्षांपासून या गुहेसाठी अभ्यास चालू होता आपला? या गुहेचा अभ्यास आमचा साधारणपणे 24 वर्षापासून चालू आहे. या जागेसंबंधी आमच्याकडे काही ग्रंथ मिळाले. समर्थ आणि समर्थ संप्रदाय असा सेतू माधव पगडींचा एक ग्रंथ आमच्या हातात सापडला. सखाराम कदम म्हणून आमचे विश्वस्त आहेत, त्यांनी तो त्यावेळेला माझ्या हातात दिला होता. त्याच्यामध्ये कल्याण स्वामी आणि समर्थ यांच्या भेटीचा उल्लेख कार्तिक वद्य प्रतिपदेचा आणि काही संवादाचा असा विषय होता. त्याच्यात समर्थ कल्याण स्वामींना आर्जव वृत्तीनं मागणं हा निस्पृहाचा धर्म नव्हे अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि कल्याण स्वामी तो प्रसंग त्यांच्या ठिकाणी ते लिहून ठेवतात. आमच्या डोक्यामध्ये असा विषय आला की कल्याण स्वामी आणि समर्थ जर या ठिकाणी भेटतात तर ही जागा कोणती आहे? मी या जागेचा इतिहासामध्ये आम्ही शोध घेतला. त्याचे जे 7 बाराचे उतारे आम्हाला सापडले, ते 7 बाराचे उतारे मठाचा माळ या नावाने सापडले. जर हा मठाचा माळ आहे तर हा मठ समर्थांचाच आहे हे निश्चित झालं. समर्थांच्या मठावरती आम्ही आणखीन शोध केला. त्यावेळेला त्या ठिकाणी 3 गुंठ्याचा एक चौथरा म्हणजे जोता, की ज्या जोत्यावरती समर्थ जांभळीच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळेला बसलेले होते. आणि कल्याण स्वामी सातारहून छत्रपती शिवाजी राजांना औषध देऊन तब्येत बिघडली असताना त्या ठिकाणी भेटायला आले समर्थांना आणि समर्थांची त्यांची बोलाचाली झाली. इथपर्यंत आम्हाला पुरावा मिळाल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की जर या ठिकाणी समर्थ आणि कल्याण स्वामींची भेट होती तर निश्चित ज्याला शिवथर घळ असं म्हणतात ही घळ इतक्या लांब असणं शक्य नाही. एक तर घळ तरी सत्य असली पाहिजे, नाही तर ही जागा तरी असत्य असली पाहिजे. आम्ही असं विचार करीत असताना आमच्या हातात आणखीन काही पुरावे सापडले. गिरधर स्वामी लिहितात, समर्थे पर्वती केले एक गुप्त सदन, प्रसंगे ठेवा वया देवार्चन, सूर्यप्रकाश उदक सन्निध जाण, मार्ग सोपान करून जा. वरची घटना सुंदर मठाची आणि खालची गुहेची घटना या दोघांचा संदर्भ लावल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं
ही गुहा इथे जवळपास कुठेतरी आहे. समर्थांचे एकूण सर्व ग्रंथ या गुहेमध्ये लिहिले गेलेले आहेत. समर्थांचं वास्तव्य या ठिकाणी जे 22 वर्ष झालं, हे सगळे कागद मी माझ्या घरात तयार केलेले नाहीत. जे इतिहासकारांनी दाखवले आणि जे आम्ही शोधले ते आम्ही जपून ठेवलेले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहावे, जगाने पाहावे, भारत देशाने पाहावे. आणि आम्ही केलेले हे जे संशोधन आहे हे अमान्य आणि मान्य हे कागद पाहून ठरवावं. या विशेष असं काय या गुहेमध्ये केलं गेलं? समर्थांनी कुठला महत्वाचा ग्रंथ या गुहेमध्ये लिहिला? महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी समर्थांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे दासबोध. या ठिकाणी विशेष असा आहे की समर्थांचे भारतभर असणारे जेवढे जेवढे मठ आहेत त्या सर्व मठांना मठाधिपती आहे. पण या मठाचा मठाधिपती प्रत्यक्ष स्वतः समर्थ आहेत. याचं कारण असं की हे समर्थ संप्रदाय आहे. खऱ्या घळईची चतुर्सीमा पाहता पूर्वेस पारमाची, पश्चिमेस गोविंदमाची, दक्षिणेस गुप्तगंगा तर उत्तरेस सुंदर मठ अशी आहे. छत्रपतींची अर्थात स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला येथून 70 किलोमीटर, प्रतापगड 60 किलोमीटर तर घळीपासून दिसणारा कावळा किल्ला 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर रामदास पठारापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर ही घळई आहे. या ठिकाणी समर्थ 10 संवत्सरे लेखन करण्यासाठी राहिल्याचा उल्लेख आहे. शेजारून वाहणाऱ्या रामगंगेच्या पाण्याचे शिंतोडे घळईमध्ये उडून येत नसल्याने लिखाण कामात कोणताही अडथळा येत नव्हता. घळईची उंची ही सर्वसामान्य मनुष्याला आरामात फिरण्यासारखी आहे. घळईच्या बाहेर खडकात कोरलेल्या पायऱ्या, पोखरणी झरे अर्थात गुप्तगंगा, देवाचरणासाठी देवघर, अनुष्ठानाची जागा, स्नानसंध्या करण्यासाठीचा खडक, दासबोध, आनंदवन काव्य इत्यादी लेखनाचा आधार अशा अनेक पुराव्यांच्या आधाराने सद्गुरू स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी संशोधन करून हीच खरी शिवथरघळ अर्थात आनंदवन असल्याचे निर्विवाद सिद्ध होत आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. लोटली जेथे